नमस्कार. आज आपण आलेलो आहोत श्री प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक नगरीतील तपोवनात. अलीकडेच येथे तपोवनातील रामसृष्टीमध्ये श्री प्रभू रामचंद्रांचा 70 फूट उंचीचा भव्य पुतळा उभारलेला आहे. चला आपण पुतळ्याचे जवळ जाऊन दर्शन घेऊया आणि पुतळ्याला प्रदक्षिणा घालूया. हा पुतळा प्रभू रामचंद्रांचा महाराष्ट्रातील सर्वात उंच पुतळा आहे. पुतळ्याच्या मूर्तिकाराने मूर्ती अगदी लक्षपूर्वक व बारकाईने बनवलेली दिसते. या मूर्तिकाराचे जितके कौतुक करावे तितके कमीच आहे. अगदी पायापासून ते भात्यातल्या बाणापर्यंत सर्व काही अचूक दिसत आहे. इस्कॉन संस्थेचे गौरांगदास प्रभू आणि डॉक्टर विनायक गोविलकर यांच्या संकल्पनेतून ह्या प्रभू रामचंद्रांच्या पुतळ्याची स्थापना झालेली आहे. श्री प्रभू रामचंद्रांच्या हातातील धनुष्यही अगदी लक्ष वेधून घेतो. तपोवनात आल्यानंतर आपल्या उजव्याच बाजूला हा पुतळा दिसतो. या पुतळ्याच्या तिन्ही बाजूंनी आपल्याला वैराग्याचे प्रतीक असलेले भगवे झेंडे लावलेले दिसतात. प्रभू श्री रामचंद्र, लक्ष्मण आणि सीता यांनी 14 वर्षाचा वनवासातील बराचसा काळ या तपोवनात गोदातीरी घालवला. येथे शेजारी एक सर्वधर्म मंदिर आहे, जेथे आपल्याला प्रभू श्री रामचंद्रांच्या जीवनात घडलेल्या काही प्रसंगांचे दर्शन रामदरबाराच्या माध्यमातून होते. याच तपोवनात लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापले होते आणि या प्रसंगामुळे अशी आख्यायिका आहे की शूर्पणखेचे नाक म्हणजेच नासिका कापल्यामुळे या जागेला नाशिक असे म्हणतात. शेजारीच पुढे हाकेच्या अंतरावर इथे कपिला आणि गोदावरी या 2 नद्यांचा संगम आहे. तिथे आपण आता थोड्याच वेळाने जाणार आहोत. त्यामुळेच हे ठिकाण पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरते. चला आता आपण थोडंसं पुढे जायचा प्रयत्न करून कपिला गोदावरीचा संगम बघायचा प्रयत्न करूया. सध्या दोन्ही नद्यांना पाण्याची कमतरता जाणून येत आहे. पावसाळ्यात व गोदामाईला पाणी सोडलेले असल्यास इथे पाण्याचे प्रमाण अधिक असते व येथील परिसर अतिशय निसर्गरम्य व मनमोहित करणारा असतो. पावसाळ्यात इथे पर्यटकांची खूप गर्दी असते. पावसाळ्यात खडकांमधून येणारा पाण्याचा प्रवाह व त्याचा आवाज अतिशय लक्ष वेधून घेणारा असतो. समोरील दृश्यामध्ये उजवीकडून येणारी गोदावरी आणि डावीकडून येणारी कपिला या दोन्हींचा संगम दिसत आहे. येथील गोरगरीब लोक त्यांचा पोट पाण्यासाठी या पात्रातील छोटी मोठी मच्छी पकडण्याचा प्रयत्न करतात. आपल्या राज्यातील व परराज्यातील पर्यटक येथे आल्यानंतर येथील निसर्गरम्य वातावरण पाहून हे दृश्य त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केल्याशिवाय राहत नाहीत. हीच ती प्रभू रामचंद्रांची पर्णकुटी जी पाहण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. सध्याच्या डिजिटलायझेशन जमान्यामुळे आपल्याला येथेही होर्डिंग पाहावयास मिळतात. पण असो, आपण मंदिरात आलेलो आहोत आणि आतील दृश्य हे जुन्या पर्णकुटीसारखेच आहे. आता आपण पर्णकुटीचा आतील भाग बघूया. हे बघा, वरही यांनी प्राचीन श्रीराम पर्णकुटी याचा उल्लेख केलेला आहे. चला आता आपण थोडंसं शांत राहून मंदिर बघूया. चला आता आपण इथून बाहेर निघूया. या कुटीबाहेरच प्रभू श्री रामचंद्रांचे परमभक्त हनुमान, ज्यांनी त्यांच्या पूर्ण आयुष्यभर त्यांची सावलीसारखी साथ दिली, अशा हनुमंतरायांचे बाहेर दर्शन घेऊ. आणि हे आहे त्यांचे मंदिर. आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय श्रीराम.